वेलकम गाईज टू द न्यू ब्लॉग. आपण चाललो आहोत पाचगणीला. मला खूप उशीर झालेला आहे. बायको खाली जाऊन थांबलेली आहे. सो आता आपण घर मी फक्त चेक करायला आलो आहे की सगळं व्यवस्थित लावलं आहे की नाही, आणि आपण लगेच निघूया आता. तुम्ही पण चला, लेट्स गो. सो आता आपण पोचलो आहोत. थांबलो आहेत म्हणजे ॲक्च्युली नाश्ता करायला इथे विठ्ठल कामतला. आता नाश्ता करू आणि मग इथनं निघूया. हो, आणि चहा लिहिलाय त्याच्यावर एक्स्ट्रा अमाऊंटचा. त्या काकांना सांगा ना, मायनस केले ना तर अमाऊंट उठतील. थोडा झोका खेळायला मुग्धा गेलेली आहे. आता नाश्ता झालेला आहे. आता निघू आपण पुढच्या प्रवासाला. हे उगाच बोर करते. सह्याद्रीतलं खरं सुख म्हणजे काय ते हे. इतका सुंदर आहे सह्याद्री. हे बघा, का लोक सह्याद्रीकडे पळतात त्याचं मेन कारण हे आहे. सह्याद्रीची सुंदरता ही खरी हीच. आता पोचलोय महाबळेश्वरच्या पॅराग्लायडिंग पॉइंटला. इथनं नजारे म्हणजे एवढं काय काय आहे फिरण्यासारखं. पाचगणी म्हणजे इतकं सुंदर आहे पाचगणी. एवढं काय काय फिरण्यासारखं इथं. पण इथं लोकांनी एवढा कचरा केला आहे ना. एक घरी का घेऊन जात नाही मला कळत नाही. डोंगर बघण्यासारखे तर काय वेगळेच सुंदर आहेत डोंगर बाबा. डोंगर म्हणले की जीव बसतो आपला. सह्याद्री, शिवरायांचे मावळे आणि डोंगर, एक वेगळी कहाणी. तर इकडे एक वेगळा नजारा, तिकडे वेगळा नजारा. काय मस्त नजारा. इथे बसून फोटो काढला होता मी. इथे बसून आहे तो फोटो माझा. बसायचं का पुन्हा? जरा आपण फिरून येऊ ना. जरा 8 महिने खाऊया काहीतरी. खायला सुद्धा आहे. भुट्टा दिसतोय मला. भुट्टेश्वर. बसूयात थोडा वेळ. बसू तर याच. आता इथं बसायलाच जागा आहे पूर्ण. काय नजारा आहे यार. हा डोंगर काय सुंदर दिसतोय. हे एक नवीन फाड चालू झाले इथे. 360 डिग्री कॅमेरा. काय खायचं आहे तुला? नाही, बघूया ना तिथे. उपवास चतुर्थी नाही का आज. ठीक आहे, बघू ना. पेरू वगैरे, मॅगी. तू तर काहीच खाऊ नाही शकत. पेरू खाऊ शकते ना? हो. हां, मग पेरू घेऊया ना.
चला पेरू घेऊया. ताई पेरू कसे आहेत? 50ला प्लेट आहे. 50ला प्लेट. हां आणि हे ते पण 50ला प्लेट आहे. काय कैरी? कैरी काय घ्यायचं तुला? पेरू कैरी नको. ठीक मसाला टाक. एक प्लेट द्या हो. अरे गाडीतच पैसे तुम्ही तर आम्ही गाडीत घेऊ. आणलेत का? गुड. ठेवलं होतं मी अचानक लागलं होतं. एवढेच आयटम इथे. जास्त काही नाही आहे. पेरू कैरी गाजर नाही काकडी आणि मॅगी वगैरेच आहे आणि भुट्टा. एवढेच प्रॉडक्ट तिथे मिळतात खायला. भुट्टा तिथे आहे मस्त. आणि काहीतरी गोळा वगैरे दिसतोय. गोळा कोण? तर पण थंडीचा गोळा कोण खात आहे? थंडी सुरू नाही झाली. उन्हाळा आता संपलाय. पावसाळा बॉम्ब. चांगलं आहे. पॅराग्लायडिंग पण सुरू झालेलं आहे. हां पॅराग्लायडिंग चालू झालं इथे दिसत असेल तर. आता झालं इथलं फिरून झालं. आता जाऊया हॉटेलवर आणि छानपैकी चेक इन करून थोडासा आराम करूया. चला पॅराग्लायडिंग. ओय शाबाश. इथेच उतरतो का आता? नाही पुढे चाललाय. नाव चेक केलं. वी हॅव रिच्ड अवर हॉटेल. या हॉटेलमध्ये आम्ही स्टे करतोय. जोस्टेल. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. यहाँ से चेकिंग कर लेंगे. हाँ ओके जैसे आप नीचे जाएंगे वैसे गाड़ी आती है. ओके. ही होती रूम टूर. आणि आता जरा पडूया. वा मजा आली. नाईस रूम. अति जास्त छान आहे. होस्टेल म्हणजे याच्या आधी मी आलो होतो सप्टेंबरमध्ये इथे आणि लास्ट सप्टेंबरला. आणि तेव्हा वेगळ्या रूममध्ये राहिलो होतो आम्ही. तेव्हा मी कंटेनर आहे त्यांचे तिथे राहिलो होतो. मी पूर्ण होस्टेलची पण टूर देतोच पण तेव्हा तिथे राहिलो होतो. ते सुद्धा सुंदर व्ह्यू आहे. सुंदर रूम एकदम क्लीन. आणि ही आय गेस होस्टेलची खासियत आहे की एव्हरीथिंग इज क्लीन्ड. एकदमच स्वच्छ करतात इथे सगळं. वॉशरूम म्हणा रूम म्हणा बेड म्हणा बाकीच्या गोष्टी सगळ्या इतक्या सुंदर स्वच्छ करतात ना की त्याला खूप सुंदर आहे. रूम छान आहे. आणि आता थोडं पडूया आणि खायला जाऊया खाली त्यांच्या कॅफेमध्ये. कॅफे पण दाखवतो तुम्हाला. आपण चाललो आता जेवायला. जरा ह्यांच्या हॉटेलमध्येच जेवायला जाऊ. इथे खालीच आहे बघा. खूप सुंदर हॉटेल आहे. अति जास्त सुंदर आहे. व्ह्यू बघा फक्त इथला हॉटेलचा. भूक लागल्यावर व्लॉगही विसरणारा हा माणूस आहे. वरही बघत नाहीये. कमेंट करू शकतोस तू. छान टेस्ट आलं. आता घरातून बाहेर आलो. नेचर किती सुंदर आहे बघतोय. नजारे तर सुंदर आहेत पाचगणीतले. आता जरा बाहेर चाललोय सामान आणायला.
सामान आणून पट. इथलं वातावरण किती वाजले असतील? 6:30-7 ना? 6:30-7 आणि इथलं वातावरण बापरे. काय करायचं? जायचंय खाली? चल. जायचंय का? नको. चांगलीच तडते. थंडी पडली, थंडी. इकडे घेऊन येते. सिनरी तर बाप आहे इथून. ते उभं राहून बघितलं का ते गाव ह्याच्यात आहे. आले तुम्ही. हा, ते गाव असं धुक्यांमध्ये आहे, मस्त बाप आहे. म्हणून लोक सह्याद्रीत येतात. आता आम्ही आलो कॅफेला. इथल्या वेटर्स लोकांना त्रास देते. फोटो काढा त्रास देते. बिचाऱ्यांचे फोटो येत नाही आहे त्यांच्याकडून, तरी फोटो काढा. हे परत तेच चालू आहे, तेच कंटिन्यू. अरे तू याला टाइमर लावला होतास ना. टायमर नाही आहे ते, तू वेगळ्या ह्याच्यातून काढ. सकाळी मी उठलो 7:45 वाजले आणि खिडकी उघडून बघितलं तर मला काय दिसतंय तुम्हाला पण दाखवतो. डे 2 इन पंचगणी महाबळेश्वर. आणि आता आम्ही आलो आहे प्रथा पूर्ण करायला मॅप्रो गार्डनला. आता मॅप्रोला जाऊ. जरा पाऊस आधीच वाढला आज. काल काहीच नव्हतं यार, काल बरा होता जरा, आज जरा जास्तच झाला आहे पाऊस. ठीक आहे, तर आज जाऊन बघूया आता काय. छत्री पकड आता. सॉरी, अरे का काय झालं? गार खागरे चांगले आहेत. नाईस, खागरा चांगला आहे. ट्रॉली घेतलेली आहे. आता शॉपिंग चालू. पहिला डब्बा. मेथीवाले पण चांगले असतात. तिकडे पुढे
हे इकडे मेथी मिल्कशेक येऊ द्या. जॅम घेतलं 2 जॅम. चला नेक्स्ट. आता बिल बघावं लागेल किती लागतं. बरंच काय काय घेतलं. मॅप्रोमध्ये गेलो. मॅप्रोमध्ये काय थांबलो नाही कारण की आम्हाला खायचं होतं नॉनव्हेज. सो आम्ही आता आलो आहे नॉनव्हेज खायला गोकुळला. आता आम्ही आलो आहे पारसी पॉईंट. व्ह्यू भारी आहे रे इथला. कडक मस्त आहे. इसको व्ह्यू बघूया आपण. सो डे 2 वॉज नॉट सो प्रोडक्टिव्ह बट आम्ही गेलो महाबळेश्वरला गेलतो एका पॉईंटला. पण खूप जास्त गर्दी आहे तिकडे. ट्रॅफिक इतकी आहे की 1 किलोमीटर लांब लाईन आहे गाड्यांची, कारची. आणि रस्ता इतका छोटा आहे की तुम्ही परत यू टर्न नाही घेऊ शकत. सो आम्हाला आधीच एका त्यांच्या तिथल्या एका माणसाने सांगितलं की खूप गर्दी आहे. तो तिथूनच रिटर्न आलो. त्याच्यानंतर खूप ट्रॅफिक लागली. खूप प्रचंड गेले 1.25 तास झालं ट्रॅफिकमध्ये आहे. समहाऊ आता मॅप्रोला पोचलो आहे. मुग्धा गेली आहे तिकडे. तिला ते स्ट्रॉबेरीचं हे प्यायचं होतं म्हणून ती तिकडे गेली आहे. ती येईल आता. ती आली की आता इथनं निघू आणि सरळ रूमवरच जाऊ. आता काय असं काय प्लॅन नाही आहे. संध्याकाळी जेवायला खाली गेलो तरच तिथे कॅफेमध्ये. आणि काय नाही त्याच्यानंतर आज काय असं प्रॉडक्टिव्ह नाही झालं. सो लेट्स सी. आणि उद्या निघायचं पण आहे सकाळी. सो आज प्रॉबेबली लास्ट डे आहे इथे पाचगणीमध्ये. महाबळेश्वर फिरलो, पाचगणी फिरलो, जितकं फिरायचं होतं फिरलो व्यवस्थित. बट त्या एक्सटेंटला नाही फिरू शकलो कारण की शनिवार रविवार म्हणजे खूप प्रचंड गर्दी असते इथे. इतकी गर्दी की म्हणजे ट्रॅफिकमध्येच माणूस बोर होऊन जातो. आणि सेम माझ्यावर खूप बोर झालो. ट्रॅफिक इतकी ट्रॅफिक. त्या महाबळेश्वरच्या टेबल पॉईंटला तर इतकी ट्रॅफिक आहे की बापरे विचारायचीच सोय नाही. सो कोणी पण शनिवार रविवार येणार असेल महाबळेश्वर किंवा पाचगणीला, पाचगणी यू कॅन ट्रॅव्हल, यू कॅन एक्सप्लोअर. पाचगणी इतका त्रास नाही आहे पण जितका महाबळेश्वरमध्ये प्रचंड गर्दी आहे. सो महाबळेश्वरला येऊ नका. कोणी येत असेल शनिवार रविवार स्पेसिफिकली येऊ नका. प्लॅन तुमचे पोस्टपोन करा किंवा वीकडेजमध्ये सुट्ट्या काढून या एनीहाव. बट हां, तर हा एक अपडेट होता की महाबळेश्वरमध्ये असं शनिवार रविवार येणं इज की तुम्ही ट्रॅफिकमध्येच अडकून बसाल. बाकी काय असं विशेष पाहायला तुम्हाला मिळणारच नाही, इतकी गर्दी आहे इथे. सो चला आता ती आली की आता लगेच आपण निघूया आणि रूमकडे जाऊया. सो आज आपण चेकआउट करतो आहे. आत्ता सकाळी मी आवरलं, आता चेकआउट करायची बारी. आज परत वापसी प्रवास पुण्याकडे. आणि आय विल मिस दिस व्ह्यू बट विल कम अगेन शुअर. दिस इज माय सेकंड टाईम. ॲक्च्युली मी दुसऱ्यांदा येतो इथे आणि मला ही प्रॉपर्टी ॲक्च्युली खूप आवडते. होस्टेल बाप प्रॉपर्टी आहे. सो लेट सी नेक्स्ट टाईम कधी येणं होतं आहे. आत्ता तर चांगलाच पाऊस चालू झाला इथे. काल नव्हता, आजच चालू झाला आहे. चला चेकआउटचं करूया आणि निघूया इथून. चला आता आपण निघालो इथून हे सगळं सोडून. आणि आता हा व्लॉग जिथून चालू केलेला तिथेच संपूया. हा व्लॉग आता घरी संपूया. घरी जाऊन हा व्लॉग संपवतो. चला. त्या रस्त्याने जाता जाता एक खूप सुंदर व्ह्यू दिसला म्हणून मी पटकन थांबलो. व्ह्यू बघा. सुंदर आहे ना व्ह्यू. बाप व्ह्यू आहे रे. गावाकडची मजा म्हणजे ही. आणि इथं एक
मंदिर आहे कसलं तरी. हे कसलं मंदिर आहे आय डोंट नो. शिव मंदिर आहे का गणपती मंदिर आहे. सुंदर आहे पण हे मंदिर. आणि या मंदिराच्या साईडनी आहे अशी नदी वाहते. काय